सोनम वांगचुक मागच्या 21 दिवसांपासून अमरण उपोषणावरती बसलेले आहेत आणि आज सकाळी पहाटे 7 वाजताच्या दरम्यान दिल्ली पोलीस सिव्हिल ड्रेसमध्ये येतात आणि त्यांना उचलून एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतात। या सरकारला जर खरंच सोनम वांगचुक यांची काळजी होती तर त्यांनी येऊन सोनम वांगचुक यांची भेट घ्यायला हवी होती, पण त्यांच्यातला जो अहंकार आहे तो त्यांना नडतो हे तुम्ही लक्षात घ्या। तुम्ही स्वतः जर नाही येऊ शकले तर तुम्ही एक शिष्टमंडळ पाठवू शकले असते। तुमच्या मनात नक्की चाललंय काय हे तुम्ही जनतेसमोर येऊन एकदा सांगायला हवं। सोनम वांगचुक हे काय साधारण व्यक्ती नाहीयेत। सोनम वांगचुक हे शिक्षण तज्ञ आहेत, ते एक मोठे वैज्ञानिक आहेत। त्यांनी या देशाच्या सैनिकांना -40 डिग्री सेल्सिअस मध्ये देखील सुखाने झोप यावी, तिकडे देखील ते सुखाने राहावेत, त्यासाठी तंबूंचा शोध लावला। तरी देखील अनेक लोक पुढे येऊन हा प्रश्न विचारतायत की हा व्यक्ती खरंच भारताचा नागरिक आहे की एक चायनीज एजंट। या आयटी सेलचा एक पॅटर्न आहे जे तुम्ही सर्वांनी लक्षात घ्यायला हवं मित्रांनो। हे आयटी सेल काय करतं की ज्या वेळेस तुम्ही सरकारच्या विरोधात प्रश्न विचाराल, ज्या वेळेस तुम्ही सरकारच्या विरोधात आंदोलन कराल, त्या वेळेस त्या व्यक्तींना देशद्रोही ठरवलं जातं। म्हणजे तुम्हाला एक उदाहरणच द्यायचं झालं तर ज्यावेळेस E20च्या विरोधात आता लोक प्रश्न विचारत आहेत तर त्यांना देशद्रोही ठरवलं जातं। त्यांचा तो मंत्रीच बोलतोय की तुम्ही देशद्रोही आहात जर तुम्ही सरकारला प्रश्न विचारत असाल तर। आर्ग्युमेंट करने वाले लोग हैं ना, ये सबसे देश में एंटी नेशनल। ज्यावेळेस शेतकरी आंदोलनाचा विषय आला त्यावेळेस देखील त्या लोकांना खलिस्तानी ठरवलं गेलं आणि आता सोनम वांगचुक यांना चायनीज एजंट ठरवलं जातंय। मी तुम्हाला विचारतो की खरंच तुम्हाला असं वाटतं का की सोनम वांगचुक हे चायनीज एजंट आहेत? मला तरी वैयक्तिकरित्या वाटत नाही, किंवा असं वाटायलाही नको। त्यांनी जे काम या देशासाठी केलेत ते बघू। ज्यावेळेस धर्मेंद्र प्रधानांना विचारलं गेलं की तुम्हाला याबद्दल काय वाटतं, या आंदोलनाबद्दल काय वाटतं, तर ते म्हणतात की मला ही दहशतवाद्यांची बी टीम वाटते। ये तो दहशतगर्दों का बी टीम है। म्हणजे तुमच्या विरोधात प्रश्न विचारले, तुमचा राजीनामा मागितला तर मुलं देखील, या देशाचे विद्यार्थी देखील दहशतवादी झाले का हा प्रश्न आपल्यासमोर उपस्थित राहतो। मग तुम्ही कोण आहात? तुम्ही तर या देशाच्या शिक्षण व्यवस्थेचे धिंदवडे काढलेले आहेत। मग आम्ही देखील तुम्हाला हेच बोलायला हवं का हा प्रश्न आपल्यासमोर उपस्थित राहतो। धर्मेंद्र प्रधान यांना त्या मुलींची भावना कधीही समजू शकणार नाही ज्यांच्यासाठी ही शेवटची संधी होती। त्या मुलींना सांगितलं गेलं होतं घरून की जर यावेळेस तुम्ही नीटची परीक्षा पास नाही केली तर आम्ही तुमचं लग्न करून टाकू। मित्रांनो मला सांगा की जर या मुलींचं आज लग्न झालं तर त्यांचं डॉक्टर बनण्याचं स्वप्न पूर्णपणे तुटलं जाईल, पूर्णपणे कचऱ्यात फेकलं जाईल आणि त्याला पूर्णतः हे शिक्षण मंत्री जबाबदार असतील, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे। मला तर सगळ्यात जास्त वाईट त्या आईवडिलांचं वाटतं ज्यांच्या मुलांनी आत्महत्या केली। मी एक व्हिडिओ बघत होतो, त्यामध्ये तर एक वडील होते जे सांगत होते की माझ्या मुलाला सांगितलं की तू टेन्शन नको घेऊ, आपण पुन्हा एकदा ट्राय करू, आपण पुन्हा दुसऱ्या वर्षी ती परीक्षा देऊ, पण तो त्यांच्या बायकोशी म्हणजे त्याच्या आईशी आणि त्या वडिलांशी बोलत नव्हता आणि शेवटी त्यांनी दुसऱ्या दिवशी आत्महत्या केली। तुम्ही विचार करा त्या वडिलांवरती आज काय वेळ आलेली असेल। त्यांनी स्वप्न बघितलं असेल की आपला मुलगा डॉक्टर बनेल, तो आपल्या म्हातारपणाची काठी बनेल, तो आधार बनेल, पण तोच आधार त्यांचा हरपलेला आहे। आणि तो का हरपलेला आहे आधार? तो फक्त या भ्रष्ट सिस्टममुळे हरपलेला आहे। मी या देशातील सर्व नागरिकांना आव्हान करतो, विनंती करतो की जर तुमच्यामध्ये थोडी जरी देशभक्ती शिल्लक असेल तर सोनम वांगचुक यांच्या पाठी ठामपणे उभे राहा। कारण जर सोनम वांगचुक या देशातून गेले किंवा आपल्यातून गेले तर आपली बाजू मांडणारा दुसरा असा व्यक्ती पुन्हा जन्माला येणार नाही, हे तुम्ही माझ्याकडून लिहून घ्या। तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट सेक्शन मध्ये मला नक्की सांगा। भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओच्या माध्यमातून। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।